गेल्या दशकभरात भारतानं आखलेल्या योग्य धोरणांमुळेच भारतात उत्पादनातील विकासाला गती मिळाली असून दर्जेदार उत्पादन करणारा देश म्हणून जागतिक स्तरावर भारत उदयाला येतोय, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। ते आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। भारत आत्मनिर्भर होऊ शकतो हा विश्वास मेक इन इंडिया कार्यक्रमानं दिला आहे। या कार्यक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्तूंपासून अनेक गोष्टी भारतात उत्पादित होऊ लागल्या असल्यानं निर्यातीला बळ मिळालं आहे, असं ते म्हणाले। भारतात गेल्या 10-12 वर्षांपूर्वी उच्च तंत्रज्ञान आणि उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादन म्हणजे सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रिक वाहनं, ड्रोन, हरित तंत्रज्ञान या गोष्टींची इतकी चर्चाही होत नसे। मात्र आता या क्षेत्रात भारताची गतिमानतेनं वाटचाल सुरू आहे, याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं। इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्वस्त आणि मुबलक डेटाची व्यवस्था आणि यासाठीची उत्तम व्यवस्था सरकारनं उभी केली आहे। यामुळे इंटरनेट ग्राहकांची संख्या वाढली असून जगातील सगळ्यात स्वस्त डेटा भारतात उपलब्ध आहे, असं ते म्हणाले। अनेक क्षेत्रात भारताचं आकर्षण वाढतंय। अनेक क्षेत्रांना परस्पर जोडणारी व्यवस्था भारतात उभी राहिली असून या सगळ्या प्रयत्नांमुळे भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला। एक प्रकार से एक ऐसी सरकार जो दुनिया की आवश्यकताओं को समझती है, उन आवश्यकताओं पर कठोर निर्णय लेकर कदम उठाने के लिए तैयार है और भारत को एक विकसित देश बनाने के लिए, एक समृद्ध देश बनाने के लिए 2047 तक हर संभव कदम लेकर देश के आत्मविश्वास को बढ़ाना, देश की आत्मनिर्भरता को बढ़ाना, देश का अंतर्राष्ट्रीय पटल पर वर्चस्व को, हमारे प्रभाव को और गति देना और हमारे निर्यात को किस प्रकार से बढ़ावा मिले, उसके लिए अलग अलग कदम करना चाहिए। यावर्षी 800 अब्ज डॉलर्स निर्यातीचं उद्दिष्ट असून गेल्या 10 वर्षात निर्यात दुप्पट करण्यास सरकारला यश आलं आहे, असं त्यांनी सांगितलं।